नमस्कार. भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. प्रहारचा सेवेचा वारसा निरंतर सुरू राहणार. बच्चू कडू. आनंद सभागृह येथे प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन. 316 पिशव्या रक्त संकलन. चांदूर बाजार प्रतिनिधी. येथील आनंद सभागृह येथील प्रहाराने पहिल्यांदा रक्तदान करून आपल्या सेवे कार्याची सुरुवात केली आणि आज लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रहारचे प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली धडपड सर्वांनी याची डोळा बघितली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी हजारो रक्तदान शिबिराचे आयोजित केली, ज्यांनी अनेक रुग्णांचे प्राण वाचवले, आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करणे वेदनादायी आहे. मात्र यांच्या आणि प्रहाराच्या या सेवेचा वारसा मात्र निरंतर सुरू राहणार यात मित्रमात शंका नाही, असे प्रतिपादन जहार जनशक्ती पक्षाचे संपादक तथा माजी बच्चू कडू यांनी आनंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात केले. प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रहारचे दिवंगत कार्यकर्ते स्व ऋषभ गावंडे व स्वपान करोडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज दिनांक 9 डिसेंबर आनंद सभागृह चांदूर बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बच्चू कडू बोलत होते. 316 कार्यकर्त्यांनी या शिबिरात रक्तदान करून प्रहारच्या दिवंगत सेवकांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रहार हा कुण्या नेत्यांचा पक्ष नाही तर तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. प्रहाराचा कार्यकर्ता जोपर्यंत सेवेचा झेंडा घेऊन गरीब वंचित, दिव्यांग, कामगार आणि शेतकरी बांधवांसाठी काम करेल, तोपर्यंत बच्चू कडू कार्यकर्त्यांच्या खांदा लावून तेवढाच ताकदीने काम करेल. त्यामुळे आपण निवडणूक हरलो काय आणि जिंकलो काय याचा आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना कधीच फरक पडला नाही. आम्ही आणि असताना सुद्धा नसतेच जनतेची कामं प्राधान्याने केले आणि आजही आम्ही तेवढ्याच निष्ठेने जनतेची कामे करणार, कारण सेवाभाव आमच्या रक्तात आहे, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले. प्रहारचे कार्यकर्ते व ऋषभ गावंडे व स्वपन कोरडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आनंद सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. बच्चू कडू यांनी दोन्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार विद्यार्थी संघटनेच्या वतीने सुद्धा श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत कार्यकर्त्यांच्या आठवणीनं व त्यांच्या कार्याला उजाळायला दिला. तसंच संत गाडगेबाबा रक्तपेटी बडनेरा यांच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी असंख्य कार्यकर्ते व नागरिक या श्रद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच प्रहारने आतापर्यंत मोठ्या 27 रक्ततुला घेतलेल्या आहेत. प्रहारचा स्वतःचा 300 बॉटल रक्तदान केलेला रेकॉर्ड आहे. याशिवाय अण्णा हजारे, गोरा खैरनार, शैदांच्या पत्नी, शैदांच्या मातापिता व बच्चू कडू यांची सुद्धा रक्ततुला केल्याचा प्रहारचा रेकॉर्ड आहे. अशाच न्यूज पाहण्यासाठी भारत साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.